अहंकाराने केलेली पूजा देवाला पोहोचते का? की भक्तीत पैशापेक्षा भाव मोठा असतो? पहा खऱ्या भक्तीचा एक डोळे उघडणारा प्रसंग. ए ताट दे रे इकडं. जरा माग दुधाची किटली कुठं आहे रे? मला गाडीला राहिली. घेऊन येस जा. एवढं महागडं दूध घ्यायचं हा, आणि असं ठेवून आलाय तिथं. आज शंकर भगवान आपल्यावर लय प्रसन्न होणार आहे. माझ्या एवढी भक्ती कोणच करू शकत नाही. कधी व्हायचं लय गर्दी, कधी पाय पडायचं. ए सर माग. माल खाऊ टाकला की मी पण रांगेत थांबलोय की. हा मग मी काय करू? तुला दिसत नाही रे मी कोण आहे? या महिन्यात सगळ्यात मोठा अभिषेक माझ्या हस्ते असतोय. माझी पूजा एवढी मोठी असते की महादेव माझ्यावर प्रसन्न होते दरवेळी. लय बोल नको, हो माग. अहो श्रीमंत साहेब, 51 लिटर दुधाचा तुम्ही अभिषेक घातलाय खरं, पण तुमच्या ताटातील दुधाच्या वजनापेक्षा तुमच्या अहंकाराचं वजन जास्त आहे. यामुळे महादेव प्रसन्न होणार आहेत का? तुम्ही पोरखेळ जोडपे मला शिकवणार का आता? मी मंदिरात लाखोची देणगी दिली आहे. मी देवाला काही विकत घेऊन अर्पण करू शकतो. महादेव हा सोन्या चांदीचा आणि एवढ्या सगळ्या दुधाचा केलेला नाहीये. त्याच सगळ्या दुधापैकी बाहेर मंदिराच्या बाहेर एखादा गरीब बसलाय, त्याला तू एक घोटभर दूध दिलं ना तर ती खरी भक्ती. ज्याच्या मनात गरिबावर दया नाही आणि ज्याचा अहंकार मोठा आहे, स्वतःच्या भावांना पण तुच्छ समजतो. याच्या कारणाने मी किती पण मोठा अभिषेक केला तरी या महादेवापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. महादेवाला हा दिखाव नाही चालत, तर त्यांना हवी असते निस्वार्थ प्रेम आणि निर्मळ भक्ती. लक्षात ठेव, जिथे अहंकार असतो तिथे शिव कधीच नसतो. जिथे नम्रता असते तिथे शिवशंकर स्वतः मदतीला धावून येतात. मला माफ कर मित्रा, माझं चुकलं. खरोखरच माझे डोळे उघडले. तुझ्यावर असं करायला नको होतं. खरंच माझं चुकलं. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्